नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोची ग्रामसभा पाणीपट्टी वाढीवरून ठरली वादळी, ग्रामस्थांचा वाढीला विरोध. कोरोची येथे 15 ऑगस्ट निमित्त घेण्यात येणारी ग्रामसभा मंगळवारी घेण्यात आली. यामध्ये पाणीपट्टी वाढीला ग्रामस्थांनी जोरदार विरोध करत ग्रामसभा वादळी केली. कोरोची गावची ग्रामसभा गावबागेतील अण्णाभाऊ साठे समाज मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच डॉक्टर संतोष बोरे हे होते. प्रथम स्वागत प्रास्ताविक राजकुमार मिरजकर यांनी केले व ग्रामसभेत सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला मागील ग्रामसभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवण्यात आले. नंतर पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला तीव्र विरोध केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या कोरोची गावातील नळ कनेक्शन धारकाकडून 200 रुपये पाणीपट्टी आकारणी केली जाते. ही पाणीपट्टी 400 रुपये करण्याचा प्रस्ताव ग्रामसभेत मांडण्यात आला. मात्र या प्रस्तावाला उपस्थित ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. ग्रामस्थांच्या विरोधामुळे प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात काही काळ शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी सरपंच डॉक्टर संतोष बोरे यांनी गावातील पाणीपुरवठा योजनेच्या खर्चाची माहिती देताना गावात सुमारे 5081 नळ कनेक्शन असून पाणीपुरवठा योजनेसाठी दरमहा सुमारे 14 लाख रुपयाचा खर्च होत असल्याचे सांगितले. त्या मानाने पाणीपट्टीच्या माध्यमातून सुमारे 7,50,000 रुपये जमा होत असल्याने योजना चालवणे आर्थिकदृष्ट्या कठीण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पाणीपट्टीमध्ये वाढ करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ग्रामस्थांनी या भूमिकेला विरोध करत जलस्वराज्य योजनेतील कथित गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये प्रथम संबंधितावर कारवाई झाली पाहिजे, त्यानंतरच ग्रामस्थावर पाणीपट्टी वाढीचा भार टाकावा अशी भूमिका घेतली. आधीच ग्रामस्थाकडून मोठ्या प्रमाणात निधी वसूल होत असताना पुन्हा त्यांच्या खिशाला कात्री लावणे योग्य नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. संबंधित प्रकरणामध्ये कारवाई होत नसल्याबद्दलही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. अखेर चर्चेनंतर पाणीपट्टीमध्ये 100 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या वाढीलाही अनेक नागरिकांनी विरोध कायम ठेवला. पाणीपट्टी वाढीबाबत पारदर्शकता राहावी आणि पाणीपुरवठा योजनेचा जमा खर्च ग्रामस्थांसमोर स्पष्ट व्हावा यासाठी नागरिकांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत 5 नागरिक असतील. प्रत्येक वार्डातील 2 नागरिक अशा एकूण 12 जणांची समिती गठीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ही समिती पाणीपुरवठा योजनेचा जमा खर्च, उत्पन्न व खर्चाची पाहणी करणार आहे. दरम्यान जलस्वराज्य योजनेतील कथित भ्रष्टाचार आणि संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 17 सदस्य व ग्रामस्थ नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेतला. यासाठी 15 दिवसाची मुदत देण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी देण्याचा एकमताने निर्णय घेतला. ग्रामसभेत गावातील इतर महत्त्वाच्या प्रश्नावरही चर्चा झाली. मुलींसाठी कबड्डी खेळाचा सराव व स्पर्धेसाठी स्वतंत्र क्रीडांगण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच 15व्या व 16व्या वित्त आयोगातून शैक्षणिक उपक्रमासाठी खर्च करण्यात आलेल्या सुमारे 20 लाख रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या स्पोकन इंग्लिश उपक्रमाला कायमस्वरूपी स्वरूप देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. कोरोची जिल्हा परिषद व कुमार व कन्या विद्यामंदिरमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या कामाच्या दर्जाबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला. बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, तसेच आवश्यक असल्यास सदर बांधकाम पाडून त्या ठिकाणी नवीन शौचालय बांधून देण्यात यावे अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. तर यावेळी अमित कांबळे यांनी सांगितले की मागील ग्रामसभेवेळी ठराव करण्यात आला होता की प्रत्येक भागातील मुख्य चौकात हिशोब लावण्यात येईल, परंतु अजूनपर्यंत हिशोब लावण्यात आला नाही. याचा जाब त्यांनी विचारला तर हिशोब लावू असं यावेळी सांगण्यात आले. एकूणच पाणीपट्टी वाढ, जलस्वराज्य योजनेतील कथित गैरव्यवहार, पाणी पुरवठ्याचा खर्च, क्रीडांगण, शैक्षणिक उपक्रम आणि शाळेतील बांधकामाचा दर्जा या विविध मुद्द्यावरून झालेल्या चर्चेमुळे कोरोचीतील ग्रामसभा चांगलीच गाजली. सदर ग्रामसभेवेळी सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N15 न्यूज.